तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. त्यामध्ये ॲप्टिट्यूड म्हणजे कॉग्निटिव्ह आणि टेक्निकल स्किल्स चेक केला. फ्रेशर्सच्या जगामध्ये या कंपनीबद्दल जास्त चर्चा केली जाते. पहिला क्वेश्चन असा होता की एक रेंज दिलेली आहे आणि त्यामध्ये प्राईम नंबर्स किती आहेत त्याचा काउंट रिटर्न करायचा होता. मग असं एखादा पॅराग्राफ वगैरे हो, आहे आणि आपण हो. तो वाचून दाखवायचं किंवा काही तिथनं साऊंड येतोय आणि आपण हां ते हां repeat करायचं. लिस्निंग स्किल्स आणि मग एक स्टोरी टेलिंगचा पण पार्ट होता. एक टॉपिक दिलेला असतो. ते स्टार्टिंगलाच मला कळून गेलं की त्यांना जास्त डिटेलमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे. मग हा जो सुपर एक्समध्ये मी केलेला जावाचा तो प्रोजेक्ट मी त्यांना पूर्ण एक्सप्लेन केला. मग आता त्यानंतर मग तुम्हाला कधी कळालं की तुम्ही सिलेक्ट झालात की कसं? मग JVM एक्सप्लेन कर म्हणते काय आहे. मग ते तर तुम्ही सांगितलेलं सगळं तसं एक्सप्लेन केलं. मग त्यांनी तुमचं एसेंचरला पण झालंय आणि हो SBIला पण झालं. तर आयडिया पण आमची इम्प्लिमेंटेशन मग तो वेगळा कॉन्फिडन्स येतो. मग आमचा प्रोजेक्ट असा 1 महिन्यामध्ये कम्प्लीट झाला. चालेल. मग आम्हाला तो पण इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. मग आता तुम्ही मला हे सांगाल की आता तुम्ही एसेंचर आणि LTIला सिलेक्ट तर झाला दोन्ही याच्यात, तर तुमचा रेझ्युमे कसा होता? म्हणजे तुम्ही किती प्रोजेक्ट्स ॲड केले होते? प्रोजेक्ट स्वतः करणे गरजेचं आहे, हा एक हो, महत्त्वाचा सर. पॉईंट, म्हणजे की प्रोजेक्ट स्वतः करायला पाहिजे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपण एका अशा कंपनीबाबत बोलणार आहोत जी मास रिक्रुटर कंपनी आहे. म्हणजे फ्रेशर्सच्या दुनियेमध्ये फ्रेशर्सच्या जगामध्ये या कंपनीबद्दल जास्त चर्चा केली जाते. कारण फ्रेशर्सचा सिनारिओ कसा असतो की बल्कने ज्या कंपन्या घेऊन जातात तिथे मॅक्सिमम स्टुडंट कॉलेज लेवलला प्लेस होऊन जातात. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे ॲक्सेंचर. तर ॲक्सेंचरचा सिनारिओ कसा आहे? ॲक्सेंचर कॅम्पसमध्ये येते. बेसिक राऊंड होतात, काहींचे टेक्निकल राऊंड पण छान लेवलला होतात. म्हणजे ॲक्सेंचरचा जो इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स असतो ना, तो संमिश्र टाईपचा आहे. म्हणजे त्यामध्ये काही लोकांना एकदमच अगदी बेसिक क्वेश्चन विचारले जातात आणि काहीला टेक्निकली थोडे स्ट्रॉंग म्हणजे DSA वगैरेचे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो तुम्ही ही ॲक्सेंचरची पॉडकास्ट सिरीज कंप्लीट बघा. यातून तुम्हाला आयडिया येईल की ॲक्सेंचर कुठल्या टाईपचे क्वेश्चन कशा पद्धतीने विचारते. सो तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. सो ॲक्सेंचरबद्दल इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आपल्यासोबत आहे रुचिरा. सो ऐकून घेऊया रुचिरा नेमकं तिचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा झाला, तिने काय फ्लोमध्ये इंटरव्ह्यूचे आन्सर्स दिले, सो तिने ती कंपनी क्रॅक करू शकली. चला स्टार्ट करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. हॅलो रुचिरा. हॅलो सर, मी रुचिरा मलवाडे. मी SKN कॉलेजमधून आहे आणि माझी कम्प्युटर ब्रँच आहे. तर माझं प्लेसमेंट ॲक्सेंचरमध्ये झालं आहे सर. तर सगळ्यात पहिले आम्हाला एक पॉड म्हणून ॲप आहे, त्याच्यावरती रजिस्ट्रेशनसाठी ती कंपनी येते. ती कंपनी आली होती जुलैमध्ये. तर त्यासोबतच ते रजिस्ट्रेशन आम्हाला ऑफिशियल साईटवरती पण करायचं होतं. मग त्यानंतर आमची पहिली असेसमेंट सप्टेंबरमध्ये झाली. त्यामध्ये ॲप्टिट्यूड म्हणजे कॉग्निटिव्ह आणि टेक्निकल स्किल्स चेक केला. मग त्यानंतर लगेच आम्हाला मेल येतो की तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता की नाही. मग मला आला आणि लगेच मग कोडिंग राऊंड झाला. त्यामध्ये असे 2 क्वेश्चन्स होते. तर पहिला कोडिंग राऊंड ऑनलाईन होतं की? हो, दोन्ही म्हणजे ऑनलाईन पण कॉलेजमध्ये जाऊन द्यायचं होतं. कॉलेजमध्ये जाऊन द्यायचं. हां. मग कोडिंगमध्ये त्यांचं म्हणजे पहिला क्वेश्चन असा होता की एक रेंज दिलेली आहे आणि त्यामध्ये प्राईम नंबर्स किती आहेत त्याचा काउंट रिटर्न करायचा होता. तो खूप सोपा होता. मग त्याचे सगळे टेस्ट केसेस सोबत झालं माझं. आणि सेकंड होता स्क्वेअर कोऑर्डिनेट्स म्हणून, म्हणजे 2 कोऑर्डिनेट्स त्यांनी दिलेले. मग जर असेल तर स्क्वेअर, तर मग दुसरे 2 आपल्याला फाइंड करायचे. मग त्याचं लॉजिक लागायला मला थोडासा वेळ लागला सर आणि टाइम संपला. मग माझा एकच क्वेश्चन झाला होता, पण तरी नेक्स्ट राऊंडसाठी गेले मी. पण किती वेळ दिला होता मग पहिल्या त्या कोडिंग राऊंडसाठी? असं काही टाइम फिक्स होता काही? हो, म्हणजे मला वाटतं 40 मिनिटसाठी होते. 40 मिनिटमध्ये 2 क्वेश्चन्स. आणि ते कधी कळालं की तुम्ही पुढच्या राऊंडला गेलात? लगेच त्यांचा मेल येतो. हो, टेस्ट झाली आपली कंप्लीट की लगेच मेल येतो. मग नंतर काही दिवसांनी म्हणजे 1 आठवड्याच्या दरम्यान माझं कम्युनिकेशन राऊंड झाला. मग त्यामध्ये सगळं म्हणजे AI बेस्ड होतं. म्हणजे तिथं कोणी घेत नव्हतं तो कम्युनिकेशन राऊंड, कोणी इंटरव्ह्यूवर नव्हता. पण हे सगळे म्हणजे असं एखादा पॅराग्राफ वगैरे आहे आणि आपण तो वाचून दाखवायचं किंवा काही तिथनं साऊंड येतोय आणि आपल्याला रिपीट करायचं. लिसनिंग स्किल्स आणि मग एक स्टोरी टेलिंगचा पण पार्ट होता. एक टॉपिक दिलेला असतो ते. आणि त्यानंतर मग ऑनलाईन म्हणजे तो आपण म्हणजे आपण कुठूनही देऊ शकतो असं होतं की कॅम्पसमध्ये जायचं? नाही, तो कुठूनही देऊ शकतो. मग ते झालं. त्यानंतर मग काही दिवसानंतर आम्हाला मेल आला की इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झालाय तुम्ही. आणि मग इंटरव्ह्यू घेतला त्यांनी. तोही व्हर्च्युअल होता.
आणि मग इंटरव्ह्यूला असं झालं की स्टार्टिंगलाच मला कळून गेलं की त्यांना जास्त डिटेलमध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये. मग कसं काय आलं म्हणजे तुम्हाला? म्हणजे सर ते जास्त म्हणजे इंटरेस्टेड नव्हते स्टार्टिंगलाच, म्हणजे ते फास्ट फास्ट घ्यायचे. ओके. मग सुरुवातीला मी इंट्रोडक्शन दिलं, सगळं अकॅडमिक्स वगैरे सांगितलं, असे प्रोजेक्ट्स केलेत. मग ते नेक्स्ट क्वेश्चन लगेच विचारले की तुमच्या प्रोजेक्ट्स बद्दल सांगा. ओके. मग मी सगळे प्रोजेक्ट्स मेन्शन केले. मग ते बोलले की मेजर प्रोजेक्ट बद्दल सांगा तुमच्या. मग हा जो सुपर एक्स मध्ये मी केलेला जावाचा तो प्रोजेक्ट मी त्यांना पूर्ण एक्सप्लेन केला आणि गिट बद्दल वगैरे सगळं सांगितलं की आम्ही ग्रुपमध्ये वगैरे केलेला. ओके. मग नंतर तुम्ही स्वतःहूनच सांगितलं म्हणजे फ्लो हो हो आणि गिट पण तुम्ही हो सांगितलं? हो. मग ते बोलले की टेक्निकल इश्यूज काय आले आणि तुम्ही कसे रिझॉल्व्ह केले. मग नंतर मी सांगितलं की त्यांना आम्हाला भरपूर टेक्निकल इश्यूज पण आले, कारण आम्ही जस्ट जावा शिकलो होतो आणि आम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं होतं, जितके पण कॉन्सेप्ट शिकले ते. मग भरपूर, मग त्यासाठी आम्ही तेच फ्रेमवर्क पण यूज केलं जावा मधलंच, असं सांगितलं त्यांना. आणि भरपूर एक्सेप्शन वगैरे आले. मग तिथे मेंटर होते, त्यांनी सगळ्यांनी हेल्प केली असं सांगितलं. तर म्हणले ठीक आहे. मग मी त्यांना अजून एक सांगितलं की मी सध्या फ्लटर पण शिकत आहे, मग तो UI आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मग आम्ही तोच प्रोजेक्ट नंतर फ्लटर मध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत ऍज अ BE प्रोजेक्ट आमचा. अच्छा. मग ते बोलले की छान. मग ते विचारले की इनोव्हेटिव्ह काय आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये. मग मी तेच एक्सप्लेन केलं की हे असे म्हणजे आमचा प्रोजेक्ट असा होता की होम सर्व्हिसेस जसं प्लंबिंग असेल, क्लिनिंग असेल, हे सगळे सर्व्हिसेस अर्बन एरियाज मध्ये कसे प्रोव्हाइड करायचे वगैरे, त्याच्यासाठी वेब ॲप होतं. ओके. मग ते त्यांना सांगितलं, थोडं एक्सप्लेन केलं. मग ते बोलले छान, इनोव्हेशन काय आहे तुझ्यासाठी. मग मी सांगितलं की त्यांना असं काहीतरी क्रिएटिव्ह ज्याने की आपली डेली लाईफ इझी पडू शकते. मग ते बोलले की लगेच रिअल टाइम एक्झाम्पल सांग. मग Urban मी clap वगैरे. नाही, डायरेक्ट AI म्हणून टाकलं. अच्छा. मग AI बद्दल थोडंसं एक्सप्लेन केलं. ते म्हणलं छान. मग नंतर म्हणलं की ऍक्सेंचर बद्दल तुला काय माहितीये. ओके. मग नंतर मी सांगितलं की तिथे डायव्हर्स प्रोजेक्ट्स आहेत आणि मला वाटतं की माझ्या करिअरला एक चांगला स्टार्ट भेटेल त्या कंपनीमध्ये. मग ते बोलले की ठीक आहे म्हणले. ओके. म्हणजे तरी साधारण किती वेळ चालला म्हणजे हा टेक्निकल इंटरव्ह्यू? एक 10-15 मिनिट पर्यंत चालला सर. ओके. 10-15 मिनिटं फक्त? हो. अरे वा. बरं आहे, म्हणजे जास्त म्हणजे फक्त प्रोजेक्ट बेस्ड क्वेश्चन? हो, प्रोजेक्ट बेस्ड विचारले त्यांनी. ओके. मग आता त्यानंतर मग तुम्हाला कधी कळालं की तुम्ही सिलेक्ट झालात की कसं मग त्याचं काय? मग काही दिवसानंतर त्याचा रिझल्ट आला आणि सिलेक्ट झालेली लिस्ट आली. मग ते झाल्यानंतर मग माझं LTI साठी पण शॉर्टलिस्ट झाले होते. ओके. मग त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी भरपूर काही विचारलं. मग रेझ्युमे मध्ये जे पण मेन्शन केलं होतं. ठीक आहे. मग म्हणजे त्यांनी तुमचं ऍसेंचरला पण झालंय आणि हो LTI ला पण झालं म्हणजे होतं. तिकडे पण तुम्ही प्लेस आहात की हो हो तुम्ही झालं. इंटरव्ह्यू दिला होता की? नाही, प्लेस झाले तिकडे पण. हो चालेल, मग आम्हाला तो पण इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. हो तिकडे सर. कसं प्रोसेस होती, काय होतं? तिकडे पण सेम, आधी ऍप्टिट्यूड, मग कोडिंग वगैरे, आणि मग नंतर इंटरव्ह्यू टेक्निकल आणि मग HR इंटरव्ह्यू. ऍप्टी म्हणजे काय, टेक्निकल क्वेश्चन होते की आपले हो, लॉजिकल? दोन्ही याच्यासारखं सेम. अच्छा. मग कसा फ्लो कसा होता मग, पहिल्यांदा काय कधी होतं ऍप्टी आणि काय? म्हणजे त्याची ऍप्टी नंतरच झाली होती, ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये काहीतरी. आणि मग थोड्याच दिवसानंतर त्यांचंही इंटरव्ह्यू साठी सिलेक्ट झाला म्हणून मेल आला. ओके. मग त्याचा आधी टेक्निकल इंटरव्ह्यू होता, नंतर HR. मग टेक्निकल मध्ये त्यांनी खूप काही विचारलं. म्हणजे रेझ्युमे मध्ये मी गिट ऍड केलं होतं, JVM. मग JVM एक्सप्लेन कर म्हणले काय आहे त्यांनी. ओके. मग ते तर तुम्ही सांगितलेलं सगळं तसं एक्सप्लेन केलं. आणि गिट छान आहे म्हणले, छान नॉलेज आहे तुला इतकं डीप. तुझा प्रोजेक्ट असं ऐकून वाटत नाहीये की तुला आणखीन त्याच्याबद्दल टेक्निकली काही विचारलं पाहिजे. मग त्यांनी ML बद्दल विचारलं सगळं. ML मध्ये गेलं. मग टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. HR नी पण जास्त क्वेश्चन्स नाही विचारले. हेच हॉबीज, विकनेस काय तुझी, असे 3-4 क्वेश्चन. सोबतच होतं का HR आणि टेक्निकल की नाही वेगळं? नाही, HR 4 दिवसानंतर होता. अच्छा. ओके. मग टेक्निकल मध्ये म्हणजे त्यांचा किती वेळ चालला होता इंटरव्ह्यू तो टेक्निकल? त्याच्यात कोड होते का काही? कोड विचारलेच नाहीत त्यांनी, पण त्यांचा भरपूर अर्धा तासाचा चालला. म्हणजे सगळा फ्लो, म्हणजे जितकं पण मेन्शन केलं होतं रेझ्युमे मध्ये सगळं विचारलं त्यांनी. अच्छा. सगळे प्रोजेक्ट्स वगैरे, मग इंटर्नशिप. मग मी ते अझूर फंडामेंटल्स वाली इंटर्नशिप केली होती. अच्छा. मग त्याबद्दल क्लाउड फंडामेंटल्स बद्दल सांग म्हणलं. मग त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आला. मग ML AI मध्ये विचारलं त्यांनी अजून. LTI हो, चा हो. सिनारिओच असा आहे की त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट्स वगैरे आहेत ते Azure वरचेच हा आहेत, मायक्रोसॉफ्ट क्लायंट आहे हो, त्यांचा, सो हो. त्यामुळे त्यांनी तसे क्वेश्चन विचारले असेल. अरे वा, म्हणजे तुमच्या दोन्ही कंपन्यांमध्ये असे इंटरव्ह्यू राऊंड झाले. आणि हो सर. मग अशा टाईपचे क्वेश्चन्स असेल ना, तेव्हा म्हणजे कसं होतं की
प्रोजेक्ट वगैरे आपण केलेला असतो स्वतः, तर ते हो कॉन्फिडन्स हो असतो की कॉन्फिडन्स येतो सर. कशा पद्धतीने केलं. आणि माझं तर आधी बॅकग्राऊंड पण वेगळं होतं. म्हणजे मी जेव्हा म्हणजे डिप्लोमा करून आले डायरेक्ट सेकंड इयर मध्ये, तर माझ्यासोबतच्यांना सगळ्यांना कोड बद्दल माहिती होतं, पण मला असं तितकं नॉलेजच नव्हतं. मग थर्ड इयर मध्ये मी क्लास लावला, पूर्ण बेसिक पासून घेतलं तुम्ही सगळं. म्हणजे कॉन्फिडन्स आला, एक लॉजिक Okay. बिल्डिंग पण वाढली त्याच्यानी. कोडिंगला पण जास्त काही अवघड गेलं नाही. तेच जे असाइनमेंट्स तुम्ही घेत होता त्यातले तशाच टाईपचे क्वेश्चन्स तिथे हा पण म्हणजे आले. ते आपण डिझाईनच त्या पद्धतीने केलं, त्यामुळे त्या हो तसं सर. सोपं पडतं. ते मला हे विचारायला आवडेल की आता जसं की तुम्हाला ॲसेंचर मध्ये पण प्रोजेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारली होती की हो. प्रोजेक्टचा फ्लो वगैरे सांगा आणि कसं केलंय काय काय. हो सर. तर आता तुम्ही सुपर एक्स मध्ये तो प्रोजेक्ट केलेला हो होता, तर हो तुमचा सुपर एक्सचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तुमच्या टीम मध्ये किती लोक होते आणि तुम्ही हो. कसा प्रोजेक्ट केला तो? आम्ही टीम मध्ये 3 लोक होतो. हम्म. आणि म्हणजे कसं आयडिया पण आमची इम्प्लिमेंटेशन, मग तो वेगळा कॉन्फिडन्स येतो. हम्म. मग आमचा प्रोजेक्ट असा 1 महिन्यामध्ये कम्प्लीट झाला. ओके. मग आधी आम्ही ते जावा एफएक्स फ्रेमवर्क शिकून त्याच्यामध्ये UI वगैरे बनवून डेटा फेचिंग, फायरबेस यूज केलं डेटासाठी वगैरे. ते सगळं म्हणजे मेंटर्सनी भरपूर हेल्प केली त्यावेळेस पण. आणि असा एक कॉन्फिडन्स येऊन गेला. मग प्रेझेंटेशन स्किल्स पण वाढल्या सगळ्यांसमोर प्रेझेंट केल्यामुळे. मग येऊन गेला सर. तिथे पण सांगताना असं पूर्ण फ्लो व्यवस्थित मी सांगू शकले. ओके. मग आता तुम्ही कसं विचार करता? म्हणजे आता कसं आहे की 2 कंपन्या तुमच्याकडे ऑप्शन आहेत. हो म्हणजे हे हो सर. विचारणे चुकीचं आहे पॉडकास्ट मध्ये की तुम्ही कोणती कंपनी ऍक्सेप्ट करणार आहात. बट दोन्ही कंपन्या छानच आहेत. हो सर. पण मला असं वाटतं की तुम्ही तेच हा विचार करायला पाहिजे. कोणतीही कंपनी गेली, कोणत्याही कंपन्यांमध्ये तुम्ही गेला तरी पण तुम्ही 1-2 वर्ष तेच ती भूक असली पाहिजे की आपल्याकडे हो ते हो सर. शिकण्याची. हो ठीक आहे. त्यानंतर एक थोडं स्टेबल लेवलला जातं की आपण एकाच साईडला जातो, जसं की फ्रंट एंड झालं, बॅक एंड झालं किंवा हो वेब हो डेव्हलपमेंट. हो तोपर्यंत बऱ्याचशे सिनारिओ आपण शिकायचा ट्राय करत हो असतो. सर. गुड. मग आता तुम्ही मला हे सांगाल की आता तुम्ही ॲक्सेंचर आणि LTI ला सिलेक्टर झाला हा दोन्ही हा. ह्याच्यामध्ये. तर तुमचा रेझ्युमे कसा होता? म्हणजे तुम्ही किती प्रोजेक्ट्स ऍड केले होते? मी त्याच्यामध्ये 3 प्रोजेक्ट ऍड केले होते. हम्म. म्हणजे रेझ्युमे माझा कॉलेजच्या फॉर्मॅट मध्येच होता. ओके. मग त्यामध्ये इंटर्नशिपचं ऍड केलं आणि हा. मग बाकी जे 2 प्रोजेक्ट मी इथेच केले होते ते ऍड केले होते. ओके. आणि बाकी मग की हायलाइट्स होते की JVM, गिट, VS कोड वगैरे असे अच्छा. हायलाइट्स ऍड केले. जावाला प्रिफरन्स दिलं होतं. ओके. आणि मग हेच सगळं विचारलं त्यांनी. कारण का माहितीये का, म्हणजे कसं होतं आता जे पण पॉडकास्ट बघणार हे स्टुडंट जे हम्म. आहेत ते फ्रेशर म्हणून त्यांच्या डोक्यात असणार की मी ॲसेंचर साठी रेझ्युमे कसा हवा आहे, LTI हम्म. साठी कसा हवा आहे. सो त्यांना ती आयडिया येऊ शकते की हे 2 प्रोजेक्ट आपण ऍड केले तरी इनफ आहेत, हो यातल्या सर. कंपन्या आपण क्रॅक करू शकतो. हो. एक इझी वाला प्रोजेक्ट ऍड केला होता जो मी इंडिव्हिज्युअली बनवला होता. ओके. म्हणजे लिंक लिस्ट व्हिज्युअलायझेशन वगैरे तो अच्छा, तसा. लिंक लिस्ट व्हिज्युअलायझेशन. हा. आणि दुसरा वाला म्हणजे हा जो आम्ही केलेला अर्बन क्लॅबचा सारखा त्याच्यासारखा अर्बनीज म्हणून होता, तो अच्छा, एक ऍड अर्बन केलेला. इज. ओके. त्यांना ती आयडिया पण खूप आवडली. हा, मस्त एकदम छान आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण हा विचार करू शकतो की जर तुम्हाला ॲसेंचर आणि LTI या दोन्ही कंपन्या क्रॅक करायच्यात, मिनिमम 2 प्रोजेक्ट्स आपल्याकडे पाहिजे. कोडिंग एक बेसिक लेवलपर्यंत नॉलेज हो पाहिजे, म्हणजे हो DSA वगैरे. पण आता यांच्या सिनारिओमध्ये DSA वगैरेचे क्वेश्चन नाही आले, बट असं नाही की विचारलेच हा जाणार हो. नाहीत. तर आणि ॲक्सेंचरच्या कोडिंग साठी जास्त ॲरे स्ट्रिंग्स वरतीच जास्त क्वेश्चन्स क्वेश्चन होते. असतात. म्हणजे तुम्ही ॲरे स्ट्रिंग या टॉपिकवरती जास्त फोकस करायला पाहिजे. व्हेरिएशनमध्ये त्याच्यामध्ये कोड करता आपल्याला आले पाहिजेत. सो छान इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आहे तुमचा. म्हणजे तेच आम्ही तुमचा रेझ्युमे वगैरे पण असं बघून म्हणजे समोरच्या लोकांना कशी हेल्प होईल याचा आम्ही हो नक्कीच सर. विचार हो. करू. आणखी असं काही म्हणजे तुम्हाला वाटते का एखादा पॉईंट असा की ॲप्टी रिलेटेड त्यांनी काही प्रिपरेशन करायला पाहिजे? कारण तुम्ही त्या दोन्ही हा. ॲप्टी दिल्यात, तर काय हो सर. स्पेसिफिकली टॉपिक, लॉजिक म्हणजे किंवा मी रिझनिंगचे हा. पण सांगू शकता तुम्ही? म्हणजे सर मी साठी ना यूट्यूबचे सिरीज फॉलो केले होते. असं ओके. जास्त नाही, 1 आठवड्या आधीच. बरोबर. मग मला टेलिग्रामलाही भरपूर रिसोर्सेस भेटले त्या त्या कंपनीसाठी. हम्म. मग त्यामध्ये OSचा पार्ट होता. मग तेही ओके. लेक्चर्समध्ये माझं सगळं क्लिअर झालं होतं. हं, हं. मग OS होतं, त्यानंतर कॉग्निटिव्ह स्किल्स तुमचे, हम्म. टेक्निकल सोपे सोपेच कोड असतात MCQ टाईप तसे क्वेश्चन्स, आणि नेटवर्किंगचे थोडंसं. म्हणजे ते अकॅडमिकमध्ये सगळं क्लिअर होतं, ओके. पण ते ओके. बेसिक सगळं आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. अच्छा, म्हणजे त्याच गोष्टी असतात, थोडं हो हो ॲडव्हान्स हो. वगैरे नसतं ॲप्टी मध्ये नाही, म्हणजे? जास्त ॲडव्हान्स नाहीत घेत सर. ओके. सो मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी हा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकला असेल. या कंपन्या क्रॅक करणे म्हणजे आता ती सहजपणे बोलून जाते, पण यामागे प्रिपरेशन आहे. जर तिला प्रोजेक्ट तिने स्वतः केलेला नसता तर ती तेवढ्या कॉन्फिडेंटली ते बोलू शकली नसती. सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे ह्या कंपन्या जरी मास रिक्रुटर असतील तरी तुमचं अंडरस्टँडिंग तुमच्या लेवलला चांगलं असणे गरजेचं आहे. प्रोजेक्ट स्वतः करणे गरजेचं आहे. हा हो एक हो महत्त्वाचा सर. हो. पॉईंट, म्हणजे की प्रोजेक्ट स्वतः करायला पाहिजे. सो तुम्हालाही हिचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आवडलेला असेलच.
आय होप की तुम्हाला पण हिंच्या एक्सपिरियन्सवरून ॲसेंचर आणि LTIचं प्रिपरेशनसाठी हेल्प होऊ शकते. भेटूया अशाच इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये पुढच्या सिरीजमध्ये. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. रुचिरा. थँक्यू सर.